गरीब मजबूर असू शकतो, पण चोर नाही. एक प्रामाणिकपणाची, संघर्षाची आणि आत्मसन्मानाची गोष्ट. चला तर मग ऐकूया. कधी-कधी आयुष्य आपल्यावर अशा कसोट्या आणतं, ज्यात माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो. पण काही लोक असतात, जे जगाचा गैरसमज सहन करतात, पण स्वतःचा सन्मान विकत नाहीत. ही तशीच एक गोष्ट आहे राजूची. राजू एक साधा, गरीब तरुण. पुण्याच्या बाहेरच्या झोपडपट्टीत, लहानशा खोलीत, आई, बहीण आणि स्वतःचं असं छोटं कुटुंब. वडील वर्षापूर्वी गेले. घरात एकच जबाबदार व्यक्ती, तो म्हणजे राजू. तो रोज सकाळी 4 वाजता उठायचा, स्टेशनवर चहा विकायचा, दिवसभर धावपळ आणि संध्याकाळी आईच्या औषधासाठी पैसे जमवायचा. आई म्हणायची, "बाळा, गरिबी आपला दोष नाही, पण प्रामाणिकपणा हा आपली संपत्ती आहे." एक दिवस स्टेशनवर एका प्रवाशाचं पर्स हरवते. लोकांचा संशय सरळ राजूकडे. हा गरीब मुलगा आहे, रोज इकडेच शिरतो, नक्की ह्यानेच घेतली असेल. राजू समजावतो, विनवतो, पण कोणी ऐकत नाही. लोक शिव्या देतात, धक्के देतात आणि शेवटी पोलिसही बोलावले जातात. राजू मात्र शांत उभा राहतो, डोळ्यात पाणी, पण आवाज मात्र ठाम. "मी गरीब आहे, हो, पण मी चोर नाही." त्या दिवशी राजूला लाज नाही वाटली, पण मनात ठसठशीत ठसा उमटलेला. जगाला माझं सत्य सिद्ध करायचं आहे. राजू आता अधिक मेहनत करायला लागतो. दिवसा चहा विकणे, रात्री रिक्षा चालवणे. एक वेळ येते की त्याला झोपेसाठी सुद्धा वेळ उरत नाही. पण लोकांच्या डोळ्यात अजूनही संशय असतो. त्याच्या स्टॉलवर येणारे लोक पैसे मोजून देतात, पण विश्वास नाही ठेवत. राजू मात्र प्रत्येक कप चहा बनवताना देवाला एकच प्रार्थना करतो, माझ्या हातातून कधी कुणाचं वाईट होऊ देऊ नको. एका दिवशी एक वृद्ध माणूस त्याच्या स्टॉलवर येतो. तो रोज राजूचा चहा घेतो, पण बोलत नाही. एकदा त्याची पर्स खाली पडते. राजू ती उचलून परत देतो. वृद्ध म्हणतो, "तू गरीब आहेस ना? हे ठेव." राजू स्मित करून म्हणतो, "साहेब, पैशाने मी श्रीमंत होणार नाही, पण माझ्या सच्चेपणाने होईल." त्या दिवसानंतर तो वृद्ध रोज येतो आणि हळूहळू राजूचा मित्र बनतो. त्याचं नाव होतं माधवराव देशमुख, एक निवृत्त बँक अधिकारी. त्याने राजूला म्हटलं, "तू शिक, मी तुझी फी भरतो, कारण तू माणूस मोठा आहेस." राजू आता रात्री कॉलेजला जाऊ लागतो. दिवसाच्या कमाईतून घर सांभाळतो आणि उरलेले पैसे शिक्षणावर खर्च करतो.
5 वर्षांनी राजू पदवीधर होतो. माधवरावांच्या मदतीने तो छोट्या बँकेत कामाला लागतो. सगळे आश्चर्यचकित. अरे, तो चहावाला मुलगा आता बँकेत अधिकारी झाला. पण राजू नम्र राहतो. त्याचं एक स्वप्न असतं. गरिबांसाठी मोफत शाळा उघडायची. तो रात्री गरीब मुलांना शिकवू लागतो. त्याचं नाव गावभर पसरतं. तो राजू, जो एकेकाळी संशयित होता, आज मुलांना प्रामाणिकपणा शिकवतो. एक दिवस त्याच बँकेत नोकरीसाठी अर्ज येतो. त्याच दुकानाच्या मालकाचा मुलगा, ज्याने कधी त्याच्यावर चोरीचा आरोप केला होता. राजू फाईल उघडतो, चेहरा बघतो आणि हसतो. तो स्वतः त्या मुलाला बोलवतो आणि म्हणतो, मुला, मी तुझ्या वडिलांना ओळखतो. ते कधी मला चुकीचं समजले होते. पण बघ, आयुष्य किती बदलतं ना. त्या मुलाच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, सर, माझ्या वडिलांनी तुम्हाला दुखावलं. ते आता वृद्ध आहेत, पण रोज तुमच्याबद्दल बोलतात. तो मुलगा चोर नव्हता. मग राजू फक्त म्हणतो, मी त्यांना माफ केलं होतं तेव्हाच, ज्या दिवशी त्यांनी मला चोर म्हटलं. कारण माझा सन्मान त्यांच्या शब्दांवर नाही, माझ्या कर्मावर आहे. आता राजूच्या शाळेत 100हून अधिक मुलं शिकतात. त्याच्या ऑफिसच्या भिंतींवर एक फलक आहे, गरिबी ही चूक नाही, पण सच्चेपणावर संशय घेणं हा सर्वात मोठा पाप आहे. गरीब मजबूर असू शकतो, पण चोर नाही. कारण ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, त्याच्याकडेच खरी श्रीमंती आहे. तुमच्या आयुष्यातही कधी असं झालंय का, जेव्हा प्रामाणिक असूनही लोकांनी चुकीचं समजलं? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा. धन्यवाद.